श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. सुगरणी बाई थिता नास केला, गुळ तो घातला भाजीमध्ये, शिरीमध्ये हिंग, दुधामध्ये बोळ, थितेची बोंगळ नाश केला, हिऱ्याचे पेटे आणि येल्या गारा, खांदी शिरी भारा व्यर्थ वाहे, दळण दळोनी भरी येली पोळी, भरडोनी बोंगळी नास केला, कापुराचे साते आणिला लसण, वागविता सीण दुःख होय, रत्नाचा जोहरी रत्नची पारखी, येर देखो बेखी हाती घेती, तुका म्हणे जरी योग घडे निका, न घडता थुंका तोंडावरी. सारांश. इथे तुकाराम महाराज म्हणतात की वाईट संगती, अज्ञान आणि चुकीच्या वापरामुळं चांगल्या गोष्टीचेही कशा नाश होऊ शकतो हे इथे ते सांगतात. चांगली स्वयंपाक करणारी बाई असली तर तिने भाजीमध्ये गूळ चुकीच्या ठिकाणी घातला तर भाजीची चव बिघडते. चांगली वस्तू गुण चुकीच्या ठिकाणी वापरले तर त्याचा नाश होतो. गोड खिरीत हिंग टाकला तर ती खीर खराब होते. याचाच अर्थ अयोग्य मिश्रण केल्याने चांगली गोष्टही वाईट होते. हिरे ठेवायच्या पेटीत दगड भरून ठेवले तर तो भार व्यर्थ आहे. याचा अर्थ मोलाची गोष्ट ओळखली नाही तर श्रम वाया जातात. चांगले धान्य दळूनही जर ते नीट वापरले नाही तर सगळं वाया जातं. याचा अर्थ कष्ट केले तरी योग्य उपयोग नसेल तर काही फायदा होत नाही. कापरासारख्या सुगंधी वस्तूसोबत लसूण ठेवला तर कापराचा वास खराब होतो. याचा अर्थ वाईट संगतीमुळे चांगल्या गोष्टींचा गुणदोष नष्ट होतो. रत्न ओळखणारा जोहरीच त्या हिऱ्याची किंमत जाणतो. इतर लोक फक्त बघतात. याचा अर्थ ज्ञान असलेला माणूसच खरे मूल्य ओळखतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जर चांगला योग संधी मिळाला नाही तर नंतर पश्चाताप करून उपयोग नाही. योग्य वेळी योग्य कृती न केल्यास नंतर फक्त पश्चातापच उरतो. चांगल्या गोष्टी, गुण, ज्ञान याचा योग्य वापर, योग्य संगती अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर सर्व नष्ट होते. म्हणून विवेक, समज आणि निर्णय योग्य घेणे हे खूप आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.